आपण गेल्या तासामध्ये भाग विक्री या प्रकरणाला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण कंपनीला जी काही भांडवलाची आवश्यकता असते, जी काही भांडवलाची गरज असते, ते भांडवल कंपनी विविध मार्गातून उभारणी करत असते किंवा स्रोतातून उभारणी करत असते. त्यामध्ये कंपनी मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल हे आपण भाग पाहिलेला आहे. मग मालकीच्या भांडवलामध्ये भाग, प्रतिधारण नफा भागामध्ये समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. तर कर्जाऊ भांडवलामध्ये कर्ज रोखे, जागतिक ठेव पावती असेल, बँकांकडून घेतलेले कर्ज असेल, वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज असेल, व्यापारी कर्ज असेल, म्हणजे अशा अनेक मार्गाने कंपनी भांडवल गोळा करत असते. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की ज्यावेळेस कंपनी भाग भांडवल गोळा करत असते त्यावेळेस त्याची व्याख्या पण आपण पाहिली होती. भाग भांडवल कशाला म्हणायचं भाग भांडवल? ज्यावेळेस कंपनी समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग या दोघांची द्वारे उभारलेल्या भांडवलास भाग भांडवल असे म्हटलं जातं. म्हणजे समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग या दोघांची विक्री करून जे उभारलं जातं भांडवल, त्याला भाग भांडवल असं म्हटलं जातं. त्यामध्ये समहक्क भागाचे प्रमाण अग्रहक्क भागापेक्षा कसं असतं? जास्त असतं. अग्रहक्क भागाचं प्रमाण हे कसं असतं? कमी असतं. म्हणजे या दोघांमध्ये जास्त भागांची विक्री ही समहक्क भागांची केली जाते. त्यामध्ये आपण हे पण पाहिलं होतं की ज्यावेळेस नवीन भाग वाटप केलं जातं त्यावेळेस कंपनीच्या भांडवलामध्ये वाढ होते. ज्यावेळेस कंपनीला भांडवलाची गरज नसते त्यावेळेस भांडवल कमी केलं जातं. त्यामुळं भांडवलामध्ये वेळोवेळी बदल होत असल्याचं आपण पाहिलं होतं. त्यामध्ये आपण गेल्या तासामध्ये हे पण पाहिलं होतं की भाग भांडवलाचे वर्गीकरण, भाग भांडवलाचं वर्गीकरण कसं केलं जातं. त्यामध्ये तुमच्यासमोर चार्ट आहे. अधिकृत किंवा नाममात्र किंवा नोंदवलेले भांडवल. ज्यावेळेस कंपनीची नोंदणी केली जाते त्यावेळेस कंपनीच्या घटनापत्रकामध्ये कंपनीचे जे अधिकृत भांडवल आहे, म्हणजे कंपनीला भविष्यात कोणता व्यवसाय आहे त्याच्यावरून कंपनी ठरवत असते की आपल्याला भविष्यात किती भांडवलाची आवश्यकता आहे. भांडवलाची गणना करून अधिकृत भांडवल नोंदवलं जातं, किती आपल्याला लागेल याचा विचार करून कंपनीच्या घटनापत्रकामध्ये जे काही भांडवल कलम आहे त्या भांडवल कलमामध्ये ते नमूद करावं लागतं. त्यामुळं त्याला नोंदणीकृत भांडवल, ज्यावेळेस नोंदणीकृत भांडवल असं म्हटलं जातं. ज्यावेळेस कंपनी अधिकृत भांडवलातील काही भाग विक्रीस काढते आणि जो काही भाग राहतो त्यालाच नाममात्र भांडवल, म्हणजे अधिकृत भांडवलाच नोंदणीकृत भांडवल, नाममात्र भांडवल असं म्हटलं जातं. मग त्यावेळेस का आपण हे पाहिलं होतं, विक्रीस काढलेले, विक्रीस न काढलेले, नंतर प्रत्यक्ष विकलेले, प्रत्यक्ष न विकलेले. हा भाग आपण गेल्या तासामध्ये पाहिला होता. प्रत्यक्ष विकलेल्यामध्ये मागणी केलेले, मागणी न केलेले किंवा राखीव भांडवल. मागणी केलेल्यामध्ये वसूल झालेलं भांडवल, म्हणजे ज्या लोकांनी दिलेलं आहे त्याला वसूल भांडवल आणि ज्या लोकांनी त्याच्यावर हप्ता दिला नाही त्याला वसूल न झालेले भांडवल. मग अशा व्यक्तींचे भाग जप्त केले जातात. हा भाग आपण गेल्या तासामध्ये पाहिला होता. आता आपणाला या तासामध्ये भाग विक्री
हा भाग पाहायचा आहे. याच्यामध्ये ज्यावेळेस कंपनीला भांडवलाची आवश्यकता असते, म्हणजे एखादी कंपनी नव्याने सुरू झालेली असते किंवा एखादी कंपनी चालू असते पण तिला भांडवलाची आवश्यकता असते. कशासाठी? तर जी काही पूर्वीची देणी देण्यासाठी, अशा प्रकारच्या अनेक कारणासाठी कंपनीला भांडवलाची आवश्यकता असते. अशासाठी कंपन्या भाग असेल, कर्जरोखे असतील, म्हणजे भागांची विक्री करून भांडवल गोळा करू शकतात, कर्जरोख्यांची विक्री करून भांडवल गोळा करू शकतात, किंवा बॉन्डची विक्री करून भांडवल गोळा करू शकतात किंवा भांडवल उभारू शकतात. म्हणजे अशा अनेक पद्धतीनं कंपनीला जे काय आवश्यक असणारं भांडवल आहे ते उभारू शकतात. मग त्यामध्ये कंपनी ज्यावेळेस भागांची विक्री करून भांडवल उभारणी करत असते त्यावेळेस दोन प्रकारच्या भागांची विक्री करते. त्याच्यामध्ये अग्रहक्क भाग आणि समहक्क भाग, त्याला सामान्य भाग असं म्हटलं जातं. मग अशा भाग विक्रीच्या पद्धती आपण या तासामध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये तुमच्यासमोर चार्ट आहे. भाग विक्रीच्या पद्धतीमध्ये सार्वजनिक विक्री, आकडा सार्वजनिक विक्री, त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री. हा भाग आपण सविस्तर पाहणारच आहोत. नंतर ब आकडा आहे. विद्यमान समहक्क भागधारकास, त्याच्यामध्ये जे काही विद्यमान सध्या कंपनीमध्ये सभासद आहेत अशा सभासदांना भाग वाटप केलं जातं. मग त्यांना दोन प्रकारचे भाग दिले जातात, हक्क भाग आणि बोनस भाग. क आकडा विद्यमान कर्मचारी, त्यामध्ये विद्यमान कर्मचाऱ्यांना, कंपनीत जे कामगार प्रत्यक्ष काम करतात अशा कर्मचाऱ्यांना सुद्धा चांगल्या कामाचा मोबदला म्हणून, त्यांनी चांगलं काम करावं म्हणून, त्यांना कंपनीविषयी आपुलकी वाटावी म्हणून, आपण मालक असल्याची भावना निर्माण व्हावी म्हणून अशा अनेक प्रकारच्या योजनेअंतर्गत भागाचं वाटप केलं जातं. त्याच्यामध्ये पहिला आहे कर्मचारी भाग विकल्प योजना, कर्मचारी भाग खरेदी योजना, तिसरा आहे भाग किंमत वृद्धी अधिकार योजना आणि चौथा आहे सेट सामान्य भाग. तर चौथा प्रकार आहे खाजगी विक्री, म्हणजे कंपनी खाजगीरित्या सुद्धा भागांची विक्री करत असते ठराविक समूहाला. त्यावेळेस त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या भागांची विक्री करते, त्यावेळेस हक्क भाग आणि अग्रहक्क पद्धतीने भाग. तर आपण आता सविस्तर पहिला प्रकार पाहणार आहोत. तो म्हणजे प्राथमिक भाग विक्री किंवा सार्वजनिक भाग विक्री. ज्यावेळेस कंपनी भागांची विक्री करत असते त्यावेळेस ती जनतेला आवाहन करून भागांची विक्री करत असते. मग अशा वेळेस आवाहन करत असताना कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करते आणि प्रसिद्ध करून त्यामध्ये लोकांना भाग खरेदी करण्यासंबंधी आवाहन करत असते. त्यालाच आपण भागाची प्राथमिक विक्री असं म्हणतो. त्यामध्ये कंपनीच्या माहितीपत्रकामध्ये जी काही कंपनीची काही दर्शनी किंमत आहे, भागाची संख्या आहे, या संबंधीचा किंवा कंपनी कशासाठी स्थापन झालेली आहे हे आपल्या भावी गुंतवणूकदारांना समजावं या संबंधीचा सर्व मजकूर त्याच्यामध्ये नमूद केलेला असतो. मग अशा वेळेस जनतेला आवाहन करून माहितीपत्रक प्रसिद्ध करून भांडवल गोळा करत असताना कंपनी दोन किंमत पद्धतीचा अवलंब करते. त्याच्यामध्ये निश्चित किमतीस भाग विक्री. याच्यामध्ये निश्चित किमतीला भाग विक्री म्हणजे मगाशीच मी सांगितलं की माहितीपत्रक प्रसिद्ध करते आणि त्यामध्ये भागांची संख्या आणि भागांची किंमत काय केलेली असते, नमूद केलेली असते. मग माहितीपत्रकामध्ये जी किंमत नमूद केलेली आहे त्याच किमतीला भागांची विक्री केली जाते. त्याला निश्चित किमतीस भागाची विक्री असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये ज्यावेळेस
कालावधी पूर्ण होतो तेव्हा कंपनीला जी काय भागांना असलेली मागणी समजते त्यानुसार कंपनी भाग विक्री करू शकते दोन पद्धतीनुसार, त्यामध्ये दर्शनी मूल्यास आणि वाढावा घेऊन. हे तुम्हाला दर्शनी मूल्यास म्हणजे काय माहीत आहे का? तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की दर्शनी मूल्यास म्हणजे 100 रुपयाचा भाग 100 रुपयाला विकणे, त्यालाच भागाची दर्शनी किमतीला विक्री, त्यालाच इंग्लिशमध्ये शेअर्स इश्यूड ॲट पार असं म्हटलं जातं. तर 100 रुपयाचा भाग 110ला, 150ला म्हणजे 100 रुपयापेक्षा जास्त किमतीला विकणे, त्याला भागाची वाढावा घेऊन विक्री, त्यालाच शेअर्स इश्यूड ॲट प्रीमियम असं म्हटलं जातं. तर काही वेळेस भागांना मागणी नसेल तर त्यावेळेस या पद्धतीने सुद्धा भाग विकावे लागतात. त्यासाठी कमीने विकायचे असतील तर त्याला अनेक कायदेशीर प्रोसेसची पूर्तता करावी लागते. मग त्याच्यामध्ये 100 रुपयाचा भाग 90 रुपयाला विकणे किंवा 100 रुपयाच्या आत विकणे, त्याला भागाची कसर देऊन विक्री म्हणजे शेअर्स इश्यूड ॲट डिस्काउंट. अशा अनेक पद्धतीचा वापर करून कंपनी भागांची विक्री करत असते. नंतर दुसरी आहे बुक बिल्डिंग पद्धत. या पद्धतीमध्ये कंपनी जी काही विक्री किंमत आहे भागाची त्याची विशिष्ट श्रेणी किंवा किंमत श्रेणी कळवते कुणाला? गुंतवणूकदाराला. आणि गुंतवणूकदार त्या श्रेणीतील जी काही रक्कम आहे त्या रकमेला बोली लावू शकतात. मग त्यामध्ये सर्वात जी काही कमी किंमत आहे बोलीतील, किमान किमतीस फ्लोअर किंमत आणि त्याच बोलीतील सर्वात जास्त कमाल किमतीस कॅप किंमत असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस कंपनी भागांची विक्री ज्या किमतीला करते त्याला कट ऑफ प्राईस किंवा विक्री किंमत असं म्हटलं जातं. मग ही बोली 5 दिवसासाठी खुली ठेवली जाते. मग त्यावेळेस बोली आणि आवेदनपत्र किंवा आवेदन अर्ज व्यापारी बँकेकडे पाठवले जातात आणि प्रक्रिया संपल्यानंतर कट ऑफ प्राईसने किंवा विक्री किंमत निश्चित करून त्यानुसार भागाची विक्री केली जाते. तर अशा पद्धतीनं कंपनी 2 पद्धतीचा वापर करत असते. मग त्याच्यामध्ये सार्वजनिक भागाच्या विक्रीमध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे प्राथमिक भाग विक्री. तर प्राथमिक भाग विक्री कशाला म्हणायचं? ज्यावेळेस कंपनी प्रथमच मार्केटमध्ये नव्याने स्थापन झालेले आहे किंवा जुनी एखादी कंपनी आहे आणि पहिल्यांदाच भागाची सार्वजनिकरित्या विक्री करते, जनतेला आवाहन करून विक्री करते, त्याला भागाची प्राथमिक विक्री असं म्हटलं जातं. म्हणजे त्यामध्ये प्रथमच कंपनी भाग विक्रीस काढत असते. मग त्यामध्ये या कंपनीचे भाग हे सूचीबद्ध किंवा नोंदवलेले नसतात. ज्यावेळेस प्राथमिक भाग विक्री होते त्यावेळेस ह्या कंपनीचे भाग हे सूचीबद्ध असतात. त्या भागांची खरेदी विक्री खुल्या बाजारामध्ये केली जाऊ शकते. त्यावेळेस अशा वेळेस कंपनी 2 पद्धतीचा वापर करू शकते. निश्चित किमतीस भाग विक्री आणि बुक बिल्डिंग पद्धतीने म्हणजे बोली लावून. अशा दोन्ही पद्धतीनुसार कंपनी प्राथमिक भाग विक्री करू शकते. नंतर आहे दुसरा प्रकार, नंतरची सार्वजनिक भाग विक्री. यामध्ये कंपनी प्राथमिक भाग विक्रीनंतर जेव्हा कंपनीला भांडवलाची आवश्यकता असते त्यावेळेस कंपनी पुन्हा भाग विक्रीस काढते, त्याला नंतरची किंवा दुय्यम भाग विक्री असे म्हणतात. मग सूचीबद्ध कंपनीच्या बाबतीत प्राथमिक भाग विक्री नंतरच्या विक्रीला नंतरची सार्वजनिक विक्री असे सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेस ती कंपनी प्राथमिक भाग विक्री केल्यानंतर ती कंपनी सूचीबद्ध असते आणि त्यावेळेस जर कंपनीने पुन्हा भाग विक्रीस काढले तर त्याला नंतरची भाग विक्री किंवा दुय्यम भाग विक्री असं म्हटलं जातं. नंतर आहे आकडा, विद्यमान समहक्क भागधारकांना भाग वाटप. जे काही कंपनीचे विद्यमान समहक्क भागधारक आहेत किंवा सभासद आहेत, कंपनीमध्ये चालूला ते सभासद आहेत असे विद्यमान सभासद असतील, त्यांना कंपनी
त्यांना कंपनी 2 प्रकारच्या भागाचे वाटप करते, त्याच्यामध्ये हक्क भाग आणि बोनस भाग. मग यामध्ये हक्क भाग, पहिला भाग एक प्रकार आहे हक्क भाग. जेव्हा कंपनी आपले जे काही विद्यमान सभासद आहेत त्या सभासदांना ज्यावेळेस कंपनीला भांडवल कमी पडतं त्यावेळेस कंपनी ज्यावेळेस भागांची विक्री करणार असते त्यावेळेस प्रथम जे काही विद्यमान सभासद आहेत त्या विद्यमान सभासदांना भाग खरेदी करण्याचा अधिकार देते किंवा हक्क देते किंवा अग्रक्रम देते. त्यालाच हक्क भाग विक्री असं म्हटलं जातं. म्हणजे जे काही विद्यमान सभासद आहेत, ज्यावेळेस कंपनीला भांडवल कमी पडतं त्यावेळेस कंपनी तशा पद्धतीचं भांडवल गोळा करण्यासाठी कंपनी पहिल्यांदा आपले जे काही विद्यमान सभासदांना थोडक्यात ही एक प्रकारची ऑफर दिली जाते की त्यांचा अधिकार असतो त्याच्यावरती. प्रथम जर त्यांनी कुणी नाही भाग खरेदी केले तर मग कंपनी नवीन गुंतवणूकदाराला भागांची विक्री करत असते. म्हणजे त्यांना त्या भागावरती त्यांना अग्रक्रम दिला जातो किंवा हक्क प्राप्त होतो. मग अशा वेळेस अशा भागांची विक्री करत असताना कंपनीला पुढील तरतुदीचे पालन करावे लागते किंवा कंपनी कायद्यातील तरतुदीचे पालन करावे लागते. त्याच्यामध्ये कंपनी ज्यावेळेस असे भाग देणार आहे हक्क भाग, त्यावेळेस आपल्या सभासदांना देत असताना कंपनीचं मार्केट व्हॅल्यूपेक्षा हक्क भागाची किंमत किंवा बाजार किमतीपेक्षा हक्क भागाची किंमत ही कशी असते, कमी असते. बाजार मूल्यापेक्षा हक्क भागाची किंमत कमी असते. हे कंपनी भागधारकांना कशाद्वारे पाठवते तर लेटर ऑफ ऑफर या पत्राद्वारे ती पाठवत असते. त्यामध्ये लेटर ऑफ ऑफरमध्ये त्यांना देऊ केलेल्या भागांची संख्या, नंतर कालावधी असतो. तो कालावधी कमीत कमी 15 दिवसाच्या पुढं आणि जास्तीत जास्त 30 दिवसाच्या आत असू नये. म्हणजे 15 दिवसापेक्षा कमी असता कामा नये आणि 30 दिवसापेक्षा जास्त असू नये. म्हणजे त्याच्यामध्ये 15 ते 30 दिवसाच्यामध्ये तो असला पाहिजे. हक्क भाग त्याग म्हणजे काय की एखाद्या सभासदाला वाटलं की आपल्याला भाग नको, आपल्या वतीनं दुसऱ्या कुणाला तरी किंवा आपल्या वारसाला द्यावेत, त्यावेळेस तो त्या व्यक्तीच्या नावावरती भाग खरेदी करू शकतो. मग हे लेटर ऑफ रजिस्टर स्पीड पोस्टाने, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा रजिस्टर पोस्टाने, कुरिअरने अशा अनेक मार्गातून पाठवले जाते. मग यामध्ये जर त्या मुदतीत 15 दिवसात ते 30 दिवस या कालावधीमध्ये सभासदाने प्रतिसाद नाही दिला तर ते भाग खरेदी करण्यास इच्छुक नाहीत असे गृहीत धरून नवीन गुंतवणूकदारांना हे भाग विकून टाकले जातात. मग या भागाची अभिदानाची जी काही रक्कम आहे ती विक्रीच्या 90% असली पाहिजे. नंतर दुसरा आहे बोनस भाग. ज्यावेळेस कंपनीला नफा कमी होतो आणि त्यावेळेस कंपनीच्या सभासदांना लाभांश दिला जात नाही, अशा वेळेस काय होतं की कंपनी आपल्या सभासदांना लाभांश द्यायचा नाही, नाराज होण्यापेक्षा त्यांना खुश करण्यासाठी बोनस भाग देत असते. मग या अशा कोणत्या कंपन्या देऊ शकतात ते आर्थिक स्ट्रॉंग आहेत, आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत अशाच कंपन्या आपल्या नफ्यातून किंवा राखीव निधीतून बोनस भागाचे वाटप करतात. त्यालाच नफ्याचे किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण असं म्हटलं जातं. मग हे बोनस भाग हे काय असतात, पूर्ण दत्त असतात. म्हणजे आपले जे काही विद्यमान सभासद आहेत त्या सभासदांना हे भाग मोफत दिले जातात. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल बोनस भाग हे टिंब असतात तर कसे असतात, पूर्ण दत्त असतात. म्हणजे ते पूर्ण रक्कम भरलेले असतात, त्याच्यावरती सभासदांना एकही रुपया भरावा लागत नाही. मग त्यामध्ये
बोनस भागाचा त्याग सभासदांना करता येत नाही, ते घ्यावेच लागतात, दुसऱ्याच्या नावे करता येणार नाहीत. बोनस भाग हे पूर्ण दत्त असतात, म्हणजे त्याच्यावरती पूर्ण रक्कम वसूल झालेली असते. एकदा संचालक मंडळाने बोनस भाग वाटप निर्णय घेतल्यानंतर पुन्हा तो रद्द करता येत नाही. म्हणजे अशा अनेक कायदेशीर तरतुदीचं पालन करून बोनस भागाचे वाटप केलं जातं, किंवा जी काही भाग वाटपाच्या वेळी किमान अभिदानाची आवश्यकता या भागास नसते, कारण का हे पूर्णच्या पूर्ण पेड असतात, म्हणजे ते पूर्ण दत्त असतात. त्याच्यावर सभासदांना एकही रुपया द्यावा लागत नाही. नंतर तिसरा आहे विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप. जे काय कंपनीचे विद्यमान कर्मचारी आहेत, अशा कर्मचाऱ्यांना कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या भागाचं वाटप करत असते. त्याच्यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याने चांगलं काम केलं म्हणून त्याला कामाचा मोबदला म्हणून त्याने अजून चांगलं काम करावं, किंवा त्याच्या प्रयत्नामुळे कंपनीचा नफा वाढला असेल, तर कंपनी वेगवेगळ्या योजनेअंतर्गत त्यांना भागाचं वाटप करत असते. मग ते कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीविषयी आपुलकी वाटावी यासाठी अशा योजनांची अंमलबजावणी केली जाते. मग अशा प्रकारचं भाग कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना देत असतात. जे विद्यमान प्रत्यक्ष काम करणारे चालूला कर्मचारी आहेत, अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अशा योजना राबवत असते. मग त्याच्यामध्ये पहिला आहे कर्मचारी भाग विकल्प योजना. म्हणजे जी काही कंपनी होल्डिंग आहे किंवा सबसिडरी आहे, होल्डिंग म्हणजे मुख्य कंपनी आणि सबसिडरी म्हणजे दुय्यम कंपनी. म्हणजे मुख्य कंपनी म्हणजे होल्डिंग ब्रँच, थोडक्यात तिची ब्रँच सबसिडरी कंपनी. ज्यावेळेस या दोन्ही कंपन्यामध्ये तिचे कायम कर्मचारी असतील, संचालक असेल किंवा अधिकारी असतील, अशा कर्मचाऱ्यांना, संचालकांना, अधिकाऱ्यांना कंपनीचे जे काही समहक्क भाग असतील ते भविष्यातील तारखेस पूर्वनिश्चित दराने, म्हणजे पाठीमागच्या दराने भविष्यातील तारखेला भाग खरेदी करण्याचा अधिकार देण्यात येतो. मग या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिलं जातं. त्यांनी कंपनीमध्ये काम चांगलं करावं, कंपनीविषयी त्यांना आपुलकी वाटली पाहिजे, ते कंपनीचे मालक असल्याची त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली पाहिजे, तरच ते चांगल्या पद्धतीनं आपलं काम करू शकतात. असं जर कंपनीने केलं तर कंपनीला चांगले कर्मचारी कायम करण्यास मदत होते. म्हणजे ते चांगले काम करतात आणि त्यातून ते कर्मचारी परमनंट करण्यास मदत होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग अशा प्रकारचं भाग जर कंपनीला द्यायचे असतील तर कंपनीला जे काही कंपनी कायद्याच्या तरतुदीचे पालन करावे लागते. मग त्याच्यामध्ये असे भाग कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष दिले जातात, किंवा कल्याण संस्थेद्वारे, कर्मचारी जी काही कल्याण संस्था आहे त्या संस्थेद्वारे वाटप केलं जातं. जसं मगाशी सांगितलं की याचं मूल्य बाजार मूल्यापेक्षा कसं असतं, कमी असतं, आणि याचा प्रत्योजन कालावधी 1 वर्षाचा असतो. 1 वर्षात ते कधीही खरेदी करू शकतात. आणि जोपर्यंत एखादा कर्मचारी भाग खरेदी करत नाही, भाग खरेदी करत नाही, तोपर्यंत त्याला मतदानाचा अधिकार व लाभांश मिळवण्याचा अधिकार कोणत्याही अधिकार प्राप्त होत नाहीत, किंवा कोणत्याही अधिकाराचा वापर करता येत नाही. आणि अशा प्रकारचं जर भाग वाटप करायचं असेल तर कंपनीला आपल्या सभासदांच्या सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. अशा प्रकारचे जर भाग कर्मचाऱ्यांना दिले असतील तर ते भाग दुसऱ्या व्यक्तीच्या नावे हस्तांतरित करता येत नाहीत, किंवा ते गहाण किंवा
तारण ठेवता येत नाहीत. अशा पद्धतीच्या कायदेशीर तरतुदीचे पालन कंपनीला करावे लागते. नंतर कर्मचारी भाग खरेदी योजना दुसरा प्रकार. त्याच्यामध्ये जे काही या योजनेअंतर्गत जे काही कर्मचारी आहेत त्यांना पुढील तारखेला खरेदी करू शकतील अशा सवलतीच्या दरामध्ये भाग दिले जातात. मग याची रक्कम कंपनीचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या पगारातून कपात केली जाते, वजा केली जाते. म्हणजे अशा पद्धतीची सवलतसुद्धा त्यांना दिली जाते. मग अशा पद्धतीच्या सवलतीमध्ये ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत त्या तरतुदी त्यांना पूर्ण कराव्या लागतात. मग त्याच्यामध्ये पहिली तरतूद आहे, जी काही कर्मचारी आहेत अशा प्रकारची योजना, कर्मचाऱ्यांची जी काही श्रेणी आहे त्या श्रेणीनुसार वेगवेगळ्या संख्येने भागाची विक्री केली जाते. म्हणजे त्यांची जी काही श्रेणी आहे त्या श्रेणीच्या प्रमाणात भागाची विक्री केली जाते. अशा प्रकारचा जर भाग दिला असतील कंपनीने तर ते ताबडतोब सूचीबद्ध केले जातात. आणि याचा जो काय भाग वाटपाचा कालावधी असेल किंवा धारण कालावधी असेल हा 1 वर्षाचा असतो. आणि या योजनेअंतर्गत जर कंपनीला भागाचं वाटप करायचं असेल भागधारकांना तर त्या भागधारकांच्या सभेत विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. म्हणजे अशा कायदेशीर तरतुदीचे पालन करून कंपनी भागाचे वाटप करू शकते कर्मचारी भाग खरेदी योजनेअंतर्गत. नंतर आहे भाग किंमत वृद्धी अधिकार योजना. या योजनेअंतर्गत भविष्यात जे कंपनी आहे त्या कंपनीच्या भविष्यातील वाढीव किमतीला भाग मिळवण्याचा हक्क दिला जातो. मग याच्यामध्ये काय केलं जातं तर जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना अधिकाराचे युनिट्स दिले जातात. आणि ते भविष्यात जर एखाद्या म्हणजे अशा कंपन्या कोणत्या कंपन्या भविष्यात सतत किंवा ज्या कंपन्याचे सतत भागामध्ये वाढ होत असते, किमतीमध्ये वाढ होत असते, अशा कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना अधिकाराचे युनिट देतात. म्हणजे ही स्कीम बोनसच्या बदल्यात दिली जाते. मग त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाहीत. त्यामध्ये कंपनी अशा आपल्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारच्या योजना किंवा भाग किंमत वृद्धी अधिकार योजना देऊन कर्मचाऱ्यांना कंपनीविषयी जी काय भावना आहे त्यांच्या मनामध्ये ती चांगल्या प्रतीची निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मग अशा योजना जर राबवायच्या असतील किंवा या योजनेअंतर्गत भाग द्यायचे असतील तर सभासदांच्या सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. नंतर स्वेट सामान्य भाग. कंपनी तिच्या कर्मचारी व संचालकांना पैशाऐवजी किंवा पैशाच्या मोबदल्याऐवजी सवलतीच्या दरात भाग वाटप करते. मग यामध्ये त्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा मोबदला किंवा त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कंपनीचा जर नफा वाढला असेल तर त्यावेळेस अशा प्रकारचं भागाचं वाटप केलं जातं. मग त्यालाच स्वेट इक्विटी शेअर्स असं म्हटलं जातं. मग असे भाग दिल्यानंतर त्यांना समहक्क भागाप्रमाणे सर्व अधिकार प्राप्त होतात. मग याचा धारण कालावधी 3 वर्षाचा असतो. 3 वर्षात ते कधीही खरेदी करू शकतात. पण या 3 वर्षामध्ये या धारण कालावधीमध्ये ते भागाचे हस्तांतरित करू शकत नाहीत. मग अशा प्रकारचं जर भाग जर द्यायचे असतील तर त्यासाठी सुद्धा कंपनीच्या सभासदांच्या सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. नंतर चौथा आहे खाजगीरित्या विक्री. यामध्ये जेव्हा कंपनी व्यक्तीच्या विशिष्ट समूहाला 200 पर्यंत प्रतिभूती घेण्यासाठी आवाहन करते
त्याला खाजगीरित्या वाटप असं म्हटलं जातं. म्हणजे जे काही कंपनीचे जे काही समूह आहे, संचालक मंडळ आहे किंवा संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत, अशा विशिष्ट समूहालाच भाग वाटप करण्याचा अधिकार देत असते. त्यावेळेस त्याला खाजगीरित्या भागाचे वाटप असं म्हटलं जातं. मग त्यावेळेस वाटपाच्या वेळेस जे काही ऑफर लेटर पाठवलेलं असतं, तो अर्ज भरून द्यावा लागतो, की असे शेअर्स खाजगीरित्या वाटप केलेले शेअर्स हे पार्टली पेड किंवा फुल्ली पेड म्हणजे अंशतः दत्त किंवा पूर्ण दत्त म्हणजे पूर्णच्या पूर्ण रक्कम वसूल झालेली असे असू शकतात. मग याची रक्कम ही रोख स्वरूपात रोख स्वरूपात भरली जात नाही. या भागावरील रक्कम ही धनादेशाद्वारे किंवा DDद्वारे दिली जाते. मग हे ठराविक समूहाला दिलं जातं. मग त्याच्यामध्ये असे जर भाग द्यायचा असतील तर कंपनीच्या सभासदांच्या सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. काय करावा लागतो तर कंपनीच्या सभेमध्ये विशिष्ट समूहाला दिलेलं असतं. ठराविक म्हणजे ओळखीच्या व्यक्तींनाच या प्रकारच्या भागाचं वाटप केलं जातं. त्यामुळे त्याला खाजगीरित्या भागाचं वाटप असं म्हटलं जातं. मग अशा खाजगीरित्या भागाचं वाटप दोन प्रकार पडतात त्याच्यामध्ये किंवा दोन प्रकारचे भाग दिले जातात. त्यामध्ये हक्क भाग म्हणजे मगाशीच मी सांगितलं की आपण विद्यमान सभासदांना हक्क भाग देतो, म्हणजे त्यांना भाग खरेदी करण्याचा जो काही अग्रक्रम दिला जातो त्याला हक्क भाग असं म्हटलं जातं. म्हणजे प्रेफरन्स पहिल्यांदा त्यांना दिला जातो. जर त्यांनी नाही खरेदी केलं तर दुसऱ्या व्यक्तींना भाग खरेदी करण्याचा अधिकार किंवा जे नवीन गुंतवणूकदार आहेत त्यांना खरेदी करण्याचा अधिकार दिला जातो. हा भाग आपण पाहिला होता. नंतर आता अग्रक पद्धतीने वाटप, याच्यामध्ये जे काही कंपनीचे प्रवर्तक असतील, विद्यमान भागधारक असतील किंवा कर्मचारी असतील, साहसी गुंतवणूकदार असतील इत्यादींना अग्रक पद्धतीने प्रतिभूतीचे वाटप केले जाते. मग त्यांना अग्रक्रमाने किंवा अग्रपद्धतीने वाटप केलेले भाग हे पूर्ण फेड असतात. याची रक्कम ही रोख स्वरूपात द्यावी लागते. मग या भागधारकांना किंवा या भागांना मतदानाचे हक्क प्राप्त झालेले असतात आणि अशा प्रकारचं जर भागाचं वाटप करायचं असेल तर भागधारकांच्या सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. म्हणजे अशा भागाचं वाटप केल्यानंतर किंवा अशा प्रतिभूतीचे वाटपाने वेळेची पण बचत होते आणि कागदपत्राचे प्रमाण पण काय राहते, कमी राहते. म्हणजे अशा पद्धतीनं आपण या तासामध्ये भाग विक्रीच्या पद्धती हा भाग आपण पाहिलेला आहे. त्यामध्ये कंपनी कोणाकोणाला भाग विक्री करू शकते किंवा कशी पद्धतीने करू शकते, त्यामध्ये कोणत्या कायदेशीर तरतुदी आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या तासामध्ये केलेला आहे. तर आपण नंतरच्या तासामध्ये भागाचे वाटप हा भाग आपण पाहणार आहोत. तर आजच्या तासामध्ये आपण इथंच थांबत आहोत.